नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। नांदणीत विशुद्ध सागर महाराज यांचा वर्षायोग, रावसाहेब पाटील यांचं प्रतिपादन। हजारोंच्या उपस्थितीत मंगल सोहळ्याचा दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील 743 गावांचं अधिपत्य असलेल्या अतिप्राचीन धर्मपीठ नांदणी, जिल्हा कोल्हापूर येथे परमपूज्य चर्याशिरोमणी आचार्य 108 श्री विशुद्ध सागर मुनी महाराज यांच्या 26 त्यागींसह ससंग सन 2024चा 35वा पावन वर्षायोग चातुर्मास संपन्न होतोय। परमपूज्य आचार्य श्री विशुद्ध सागरजी मुनीश्रींच्या या विशाल संघाचा या भागातील हा प्रथमच चातुर्मास वर्षायोग संपन्न होत असल्यामुळे परमपूज्य जगद्गुरू स्वस्ती श्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामीजींच्या मंगल अधिनेतृत्वाखाली हा चातुर्मास भव्य दिव्य प्रमाणात संपन्न करण्याचा मानस असून आचार्यश्रींच्या प्रभावी वाणीनं या भागातील श्रावक श्राविकांना ही एक आध्यात्मिक पर्वणी लाभणार आहे। यासाठी जिनसेन संस्थान मठ, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ आणि सकल जैन समाज नांदणीच्या वतीनं चातुर्मासाचं नियोजन सुरू आहे। रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी सकाळी 7:25 नांदणी नगरीमध्ये भव्य मंगल प्रवेश होणार आहे। तर शनिवार दिनांक 20 जुलै रोजी 2024 रोजी दुपारी 1 वाजता श्री अतिशय क्षेत्र नांदणी येथे भव्य चातुर्मास कलश स्थापण्याचा कार्यक्रम संपन्न होईल। यासाठी द्वादशांग कलश, 16 कारण कलश आणि महारुद्धी कलशाची उद्घोषणा करण्यात आली असून या कलशांचं वितरण चातुर्मास कमिटीतर्फे करण्यात येत आहे। तर या भव्य मंगल प्रवेश व आध्यात्मिक सोहळ्यात सांगली, कोल्हापूर व कर्नाटकातील श्रावक श्राविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या मंगल सोहळ्याचा व मुनीश्रींच्या आशीर्वचनाचा लाभ घ्यावा असं आवाहन या चातुर्मास कमिटीचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष श्री रावसाहेब जी पाटील, कर्नाटक विभागाचे अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब नाडगोंडा, चातुर्मास कमिटीचे महामंत्री डॉक्टर अजित ज पाटील यांनी केलं। यावेळी नांदणी मठाचे ट्रस्टी प्राध्यापक आप्पा भगाटे, ज्येष्ठ जैन साहित्यिक डॉक्टर चंद्रकांत चौगुले, वीर सेवा दलाचे सेक्रेटरी अजित भंडे आदी मान्यवर उपस्थित होते। परमपूज्य आचार्य मुनीश्रींचा परिचय। चर्याशिरोमणी परमपूज्य 108 आचार्य श्री विशुद्ध सागरजी महाराज हे जैन धर्म व अध्यात्माचे प्रकांड पंडित, जैन साहित्याचे प्रगाढ चिंतक, चारही अनुयोगांचे गाढे अभ्यासक आहेत। त्यांचा जन्म 1971 साली मध्य प्रदेशातील भिंड या जिल्ह्यातील रूट या गावी झाला। त्यांचे गृहस्थाश्रमेचे नाव बालब्रह्मचारींचे श्री राजेंद्र कुमारजी जैन लल्ला असे होते। त्यांनी दिनांक 16 नोव्हेंबर 1988 साली तीर्थक्षेत्र बरासौजी येथे वयाच्या 17व्या वर्षी बालब्रह्मचारी व्रत धारण केलं। तर दिनांक 11 ऑक्टोबर 1989 साली भिंड येथे क्षुल्लक दीक्षा घेतली आणि त्यावेळी त्यांचं नामकरण परमपूज्य यशोधर सागर महाराज असं केलं। दिनांक 19 जून 1991 साली पन्ना मध्य प्रदेश येथे ऐलक दीक्षा घेतली। तर मध्य प्रदेशातील तीर्थक्षेत्र श्रेयांशगिरी जिल्हा पन्ना येथे गणाचार्य श्री 108 वीरासागरजी मुनी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली। ते परमपूज्य विशुद्ध सागर मुनिराज झाले। तसेच परमपूज्य गणाचार्य श्री 108 वीरासागरजी महाराज यांनी दिनांक 31 मार्च 2007 साली महावीर जयंतीच्या दिवशी परमपूज्य विशुद्ध सागरजी महाराज यांना आचार्यपद दिलं। परमपूज्य आचार्य श्री विशुद्ध सागर महाराज यांनी आतापर्यंत 1,25,000 किलोमीटर पायी विहार केला आहे। यांनी जवळजवळ 250 ग्रंथांची रचना केली आहे। तसेच 5,000 नीतिकाव्य लिहिली आहेत। आचार्यश्रींच्या सानिध्यामध्ये जवळजवळ 150हून अधिक पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सानंद संपन्न झाले आहेत। परमपूज्य आचार्यश्रींचे आजपर्यंत 34 वर्षायोग संपन्न झाले आहेत। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।